व्हायला पाहिजे की त्या बाबतीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठली धूम जर आली तर ती धूम जर कुठली असेल तर ती निव्वळ आपल्या उस्मानाबादकरांची अर्चना पाटील सून हिला निवडून देण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचंय। आपण स्वतः उमेदवार आहोत असं समजून आपण त्यामध्ये मदत करा। रवी गायकवाडांची पण मी सतत बोलतोय, मी त्यांनाही आव्हान केलेलं आहे, त्यांनाही विनंती केलेली आहे। आजच सकाळी माझं देवेंद्रजींशी पण बोलणं झालं, आपले नेते एकनाथराव शिंदेशी पण बोलणं झालं। शिंदे साहेब मला म्हणाले मी त्यांच्याशी बोलून घेतो। ठीक आहे, प्रत्येकाला वाटतं आपल्याला संधी मिळावी, परंतु जागा मर्यादित असतात। त्याच्यामध्ये तानाजीरावांचे पुतणे हे पण प्रयत्न करत होते, बाकीचे पण अनेक जणांना तशा पद्धतीचे आमच्या विक्रमला पण वाटत होतं मलाही तिकीट मिळावं, परंतु जागा एकच असते, त्याकरता हा निर्णय घेतलेला आहे। ज्या प्रचंड संख्येने तुम्ही आजच्या सभेला प्रतिसाद दिलाय तो प्रतिसाद शेवटपर्यंत टिकला पाहिजे। रोज टेम्पो वाढत गेला पाहिजे आणि तो टेम्पो वाढत असताना आपण कुठं गाफील राहू नका, आपण कुठं कमी पडू नका। ही मोदीजी विरुद्ध राहुल गांधी निवडणूक आहे आणि आपल्याला परत एकदा तिसऱ्या टर्मला मोदीजींना भरभरून मताने विजयी करायचंय। 405 चा नारा दिलाय मोदीजींनी, 399चा जुगाड लावलाय त्यांनी, 400 मी आहे। मला दिलेल्या पाठवायला विजयी करा आज जोडून विनंती करते।